कुणाचं लग्न लावताय? अंबट स्वाहा स्वाहा. कसं चाललंय आमच्या नवऱ्याचं स्वाहा स्वाहा करून? हा स्वाहा. अहो स्वाहा स्वाहा करून तर ही याड लागलं मला. बामणानं कधी ही लावलं तेव्हा स्वाहाच म्हणलं काय केलं की हे काय या नवरा पडलाय माझ्या अजून पर्यंत. एवढं म्हातारं झाले तरी डोक्यावरच पडलंय. अजून डोक्यावरला पडलेलं सरळच नाही झालं. सारखं काय ना काहीतरी बडडतच आहे. हा? काय बडबडतोय? खरं आहे ते सत्य सांगतोय तर. काय सत्य वैताग आला ऐकू ऐकून पार डोकं दुखायला लागलंय. हा डोकं आहे तुला? नाही हा, मी तुमचंच म्हटलं- वापरती मला तू म्हटली डोकं दुखतंय तेव्हा म्हटलं डोकं आहे होय तुला. म्हणून सांगितलं मी डोकं तुमचंच वापरती. खरंय माझंच वापरते म्हणून तर तुला ते दुखतंय तुझं. नाही मग तुला डोकं नाही म्हणून तर दुखतंय ना. तुमचं वापरते म्हणून जरा डोक्यात माझ्या अजून काय घुसत नाही. म्हणजे तुमचं डोकंच चालत म्हणजे नाही. माझं शाबेदाईच खराब झालंय. बरोबर आहे, सिद्ध करून दाखवलं तिनं. तुमचं वापरते म्हणून खराब झालंय माझं डोकं. होच की मग माझं चांगलं आहे म्हणून तो वापरते ना. तर खरंय ते चांगलं आगाऊपणाची लक्षणं सगळी वैताग आणून सोडला ह्या माणसानं. हा का ग मी काय केलं तुला? काय केलं? दिसतंय का चष्म्यातनं? हा चष्म्यातनं दिसतंय? दिसतंय की. काय दिसतंय? तू हे तिच्या मारला. हा? हा मग जेवला का नाही? अगं जेवायला तू म्हणली होती दौंड पोळ्या खायला जाऊ म्हणून. झालं त्या धोंड्यानं याड लावून सोडलंय नुसतं त्या धोंड्यानं. एकदाशी आईला सांगते त्या माळावलं धोंड गोळा करून घाल एकदाशी जावायच्या पोटात धोंड. म्हणजे एकदाशी नवऱ्याचं माझे पोट तरी भरल होय. त्या धोंड खाऊन खाऊन. अगं दोंड पोळ्याला गेल्याच्या नंतर दुसरं काय असतं आणखी? धोंड्याच्या पाहुणचार कसला पोळ्या असतो? महिना संपला तरी त्या धोंड्याच्या पोळ्या येते त्याचा आज अजून. 30 तारीख आहे चांगली. सकाळपासून तुम्हाला नादावलं जाऊ म्हणून मी चांगली कपडे हा. इस्त्रीची घातली. हो तरी म्हणलं इस्त्रीचे कपडे घातली, दाढी बिडी केली, वरनं टकाल पडलं, अजून चष्मा बिस्मा घातलाय. हे तिच्या माईला आहे का दाढी करायची तरी पद्धत आपल्याकडं. हा आणि चाललं सासरवाडीला सासरवाडीला जायचंय. उड्या मारत मग त्याशिवाय त्यांना कसं कळणार हो. जावायला काहीतरी पाहिजे म्हणून? असं विचित्र जाऊन. हा जावायची परिस्थिती जरा नाजूक आहे म्हणणार. अगं बाय बाय तुला कसं बाय, कळत बाय, नाही ग? बाय. बरोबर आहे. मी जर टकाटक गेलो तर सासर सासू काय म्हणतील माहितीये का? काय काय जावाय रोबावात आलाय आता जावायला काय टेन्शन नाही, हा. कशाला काय पाहिजे, उलट माझी समजूत काढतील. चला की तिथल्या देती एखादे फटके तुटके कपडे घालती तुम्हाला. कशाला इस्त्रीची तरी पाहिजे कडक. तर हा मग त्याचे तिथे गेल्यावर ते चांगला माग डोबळा पडलेला घालते की तुम्हाला. घाल शर्ट तसला पॅन्ट. मोठाला चंद्र दाखवत जातो मग तिथे. हा या भला मोठा चंद्र दिसत. तिच्या मायला लय चाटपणा सुचते, लय चाबरापणा तू सुचते. त्याला हात लावशील का ना असा झाकत तर- का ग? आगाऊपणा करण्याशिवाय ना तुम्हाला आलंच नाही काय. तर मित्रांनो ही नवरा लय माझा आगाव झालाय मरणाचा. कसं काय लय झालंय काय सांगशील का नाही काय आगाऊपणा करतोय ते? अजून काय राहिलं आगावपणा करायचा? अगं चांगलं तुला सांगितलं आता सासू सासरे तर- बाबा काहीतरी तर- धोंड्याच्या महिन्यात काहीतरी घ्यावं. राहून दे तुमचा धोंडा धोंडा धोंडा. बोटात अंगठी तरी घालू दे. मधल्या बोटात नाही ह्या कडेच्या बोटात तरी घालू दे. अंगठी घालायची. हो बर सांग तेवढं सांगावा दे. झाला संपला आजचा दिवस झालं परत आज कशाला म्हणणार? आज आहे हो शनिवार, उद्या आहे रविवार. हम्म. तर मित्रांनो उद्या आमच्या गावचा बाजार असतो. नवऱ्याला आमच्या आईला आधी सांगते की माझ्या नवऱ्याला एक चांगली मस्तपैकी अंगठी कर, कारण